कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अधिपती, आमचा राग नाही ना आला तुम्हाला? म्हणजे आम्ही काही चुकीचं केलंय असं नाही ना वाटत तुम्हाला? नाही नाही, तुम्ही असं काय बोलताय साहेब? तुम्ही काय चुकी, तुम्ही आता काय जे ठरलं होतं ते तसं केलं तुम्ही सगळं? नाही अधिपती, फक्त तेवढं नव्हतं ते। त्या आम्हाला एवढं बोलत होत्या, आमच्यावर आरोप करत होत्या, म्हणून आम्ही केलं असं वाटतंय का तुम्हाला? एवढ्या कोत्या मनाच्या नाही आम्ही। अधिपती, आम्ही जे काही करतो का नाही ते स्वतःच्या स्वार्थासाठी नाही करत। आम्ही जे काही करतो ते तुमच्यासाठी, या घराच्या भल्यासाठी करतो। होय आहे साहेब, माहिती आहे आम्हाला। नाही अधिपती, तुम्हाला नाही माहित। आता तुम्हाला ते समजून घेण्याची जास्त गरज आहे, कारण ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करत होता त्यांनाच तुम्हाला हात धरून घराबाहेर काढावं लागलंय। आता तुमच्या डोक्यात उलट सुलट विचार चाललेले असणार, साहजिकच आहे अंते, समजू शकतोय आम्ही। पण एक गोष्ट ध्यानात ठेवा अधिपती, आज जे काही झालंय त्यात पुढे जाऊन तुमचंच भलं होणार आहे। माझं भलं म्हणजे मला कळलं नाही। म्हणजे आता असं बघा, मागल्या काही दिवसांपासून सुनबाईंचं काय चाललंय? आधी त्यांनी आम्ही तुमची आई नाही असं तुम्हाला सांगितलं, म्हणजे ते खरंच आहे म्हणा आई साहेब, पण आपण दोघांनी तसा कधी विचार केला नाही। तो विचार त्यांनी आपल्या समोर आणला, आपल्या दोघांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला। ते काय त्यांना जमलं नाही, मग त्यांनी तुम्हाला पुढे करून फुलपगारांचा राजीनामा अडवला, आणि मग फुलपगारांनी स्वतःच्या कारणासाठी काय राजीनामा दिलता तर त्यांना आयतं कोलीत मिळाल्यावानी आमची बदनामी करण्यासाठी त्याचा वापर केला। हे सगळं तुम्हाला दिसतंय नव अधिपती? त्याचा अर्थ कळतोय नव? नाही, बरोबर आहे आई साहेब, ती त्यांची चूक झालीच, आणि मला कळते की तुमची काही सुद्धा चूक नाहीये या सगळ्यात। नाही, त्यांची चूक आहे तुम्हाला कळलंय अधिपती, पण त्यांची नेमकी कोणती चूक आहे हे तुम्हाला कळलंय काय? आता काय तेच त्यांनी उगाच आरोप केले तुमच्यावर, पोलीस कशाला आणले काय माहिती, अख्ख्या घराची कोर्ट कचेरी करून टाकली साहेब, चुकलंच त्यांचं। नाही अधिपती, नाही, चुकताय तुम्ही, ही त्यांची चूक नाही। आम्ही तुम्हाला परत एकदा सांगतो, त्यांनी आमच्यावर आरोप केले असते तर आम्ही अजिबात मनावर घेतलं नसतं, पण त्यांनी आमच्यावर वार करून हे घर फोडायचा प्रयत्न केला, आणि जो कोणी हे घर फोडायचा प्रयत्न करत असेल तो हा घरचा भेदी असेल, आणि त्याला या भुवनेश्वरीकडून माफी नाही, कधीच नाही। आणि म्हणूनच अधिपती, आम्ही त्यासनी हे चॅलेंज दिलतं। फुलपगाराच्या राजीनाम्याच्या मागे आमचा हात असता तर आम्ही कवाच घर सोडून गेलो असतो। तसं चॅलेंजच दिलं होतं की आम्ही, कारण हे घर फोडायला आम्ही कारणीभूत ठरलो असतो, आम्ही स्वतःला माफ केलं नसतं। मग आम्हाला एक न्याय आणि त्यांना दुसरा न्याय, असं कसं? त्याच न्यायाने तुम्ही त्यांना बाहेर काढलत। अधिपती, या घराला पडलेली एक एक चीर बी मोठी होऊन भिंती फोडू शकते। काय सांगावं, उद्या त्यांनी तुम्हाला फोडून तुम्हाला बी त्यांच्या संग घराबाहेर काढलं असतं तर वेगळा संसार थाटला असता तर? नाही नाही आई साहेब, काहीतरी काय बोलताय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।